नमस्कार. जय शिवराय शेतकरी आपण सर्वांसोबत एक अत्यंत महत्त्वाची 2 मिनिटांमध्ये एक महत्त्वाची माहिती शेअर करायची. नक्कीच व्हिडिओला पूर्ण बघा. जसं की आपण काल संध्याकाळी 7 ते 9च्या दरम्यान एक व्हिडिओ पब्लिश केला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. त्याच्यामध्ये आपण माहिती दिली होती की नमो शेतकरीचे 2 हप्ते आणि PM किसान सन्मान निधीचा 1 हप्ता असे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तब्बल 3 हप्ते एकाच झटक्यात एकाच वेळी ते जमा होणार आहे. तर माहिती सत्यच आहे, याच्यामध्ये काहीच संकोच नाही. परंतु थोडक्यात मिसअंडरस्टँडिंग माझ्याकडूनही झाली की व्हिडिओ थोडा खूपच घाईने तिथे मी बनवला. जसं की अगदी 15 मिनिटांमध्ये सर्व काही व्हिडिओ रेडी केला होता मी. सर्व काही एडिट करून सर्व काही अपलोड पब्लिश करून थंबनेल सर्व काही 15 मिनिटात ते अर्धा तासाच्या आत ते सर्व काही व्हिडिओ अपलोड केला होता. परंतु त्याच्यात माझ्याकडून जी तारीख सांगण्यात आली की 13 मार्च 2026ला PM किसान सन्मान निधीच्या 22व्या हप्त्यासोबत नमोचा 8वा आणि 9वा हप्ता एकंदरीत जमा होणार आहे. तर ते थोडक्यात माझ्याकडून अद्याप कन्फर्म इथे झाले नाही आणि शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी संदर्भातील कन्फर्म अधिकृत कोणतीही तारीख जाहीर इथे करण्यात नाही आली जसे PM किसानची झाली. परंतु माहिती हीच सत्य आहे. तुमच्या खात्यामध्ये जे आहे की 13 ते 18 मार्च दरम्यान किंवा 20 मार्चच्या अगोदरच नमो शेतकरीचे हप्त्याचे पैसे इथे जमा होणार अशी तरी माहिती सध्याला अवेलेबल आहे. परंतु अधिकृत ती माहिती नाही. मी बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या कमेंट बघितल्या की त्यांनी खूपच खालून शिव्या दिल्या कोणीही केलं आहे. तर तुम्हाला जसं की माहिती असेल, मागील एका 15-20 दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ केला होता. त्याच्यामध्ये सांगितलं होतं की आपण जी पण माहिती इथून पुढे सांगणार आहे ती फक्त रिअल आणि जेन्युइनच सांगणार आहे. कारण की आपल्याला फक्त लोकांचा भरोसा इथं जिंकायचं, बाकीचं काहीच आपल्याला घेणं देणं नाही. परंतु असं जर कधी कमेंट वाचले तर खूपच दुर्दैवी ते वाटतं शेतकरी मित्रांनो. त्याच्यानंतर बादमध्ये मी माझ्या यूट्यूबर्स मित्रांना काही कॉल केला, मोबाईल कॉलच्या माध्यमातून संपर्क केला. तर माहिती जाणून घेतली, जे कन्फर्मेशन केली की नमो शेतकरी खरंच 2 हप्ते शेतकऱ्यांना एकत्रित शासन देणार आहे का. तर ही माहिती सत्य शेतकरी, याच्यात काहीच संकोच नाही. परंतु त्याची अधिकृत तारीख इथे कोणती जाहीर झाली नाही. तर त्या व्हिडिओमध्ये मी जे काही गडबडीमध्ये माहिती सांगितली त्याच्यात जी काही चुकीची माहिती 13 मार्चला ते सर्व काही हप्ते वितरण होणार नमूद तिथे गेल. तर त्याच्यासाठी मी माफी इथे मागू शकतो, कारण की थोडक्यात माझ्याकडून चुकी झाली असं मला काही हरकत नाही. शेतकऱ्यांना हेच तुमच्यासोबत शेअर करायचं. जर का तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर आपण सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि काही चुकला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगत चला, जेणेकरून येत्या काळातील देखील मी सुधार करू शकतो माझ्या चुकांना. कारण की माणूस हा चुकीचा पुतळा, चुकी सर्वांकडून येत असते. बाकी आपलंच प्रेम. खूप खूप धन्यवाद.